हे माझ्या जिवंत परमेश्वरा, आज पुन्हा एकदा आम्ही या 2021च्या पहिल्या महिन्याच्या चौथ्या शबातवरील या ऑनलाईन सर्व्हिसद्वारे ज्या चरणाजवळ नम्र होत आहोत. मागील जवळपास 10.25 महिन्यापासून ही जी संधी तू आम्हाला लाभू दिलेली आहेस आणि आम्हाला तू अनेक विषयांवर बोलण्यास तू उद्युक्त केलं. उत्सुकता आमची होती. प्रेरणा देणारा तू आहेस आणि त्या तुझ्या उत्साहाने प्रेरित होऊन ही वचनं सांगण्यास तुझ्या स्वर्गीय भांडारातून जे ज्ञान पुरवलंस त्याबद्दल आम्ही तुझे मनापासून आभार मानतो बाबा. आणि परत एकदा आम्ही तुझ्या नामाला धन्यवाद देतो की हे जे मागील 10.25 10.5 महिन्यापासून जे आम्ही केलेलं आहे ते फक्त तुझ्या आशीर्वादामुळे आणि अनुग्रहामुळे हे शक्य झालेलं आहे. आम्ही तो वृथा अभिमान सोडून द्यावा की हे आम्ही आमच्या शक्तीने, आमच्या सामर्थ्याने, आमच्या बुद्धीने, आमच्या ज्ञानाने करण्याचा प्रयत्न केला. पण तसा तो प्रयत्न आम्ही केला असता तर आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो नसतो. पण तुझ्यावर अवलंबून राहून प्रार्थना करत ज्या ज्ञानाने तू आम्हाला परिपूर्ण करण्यास ही शक्ती दिली त्याबद्दल आम्ही तुझ्या नामाला गौरव आणि महिमा देतो बापा. आणि ते देण्यास तू आम्हाला स्वर्गाची भांडारं उघडून आशीर्वाद दिला, शब्द पुरवलेस. फक्त तुझी स्तुती करण्यास आम्हाला तू सामर्थ्य दिलंस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि ख्रिस्त सुवार्थ मंदिर, क्राइस्ट गॉस्पल चर्च, पास मदन मोहन भक्तुल, चर्चची मंडळी आणि इतर ज्या दानांचा उपयोग, जी तरुण मंडळी, जी मध्यमवयीन मंडळी, ज्या वृद्ध मंडळींनी सुद्धा अधूनमधून जी साथ दिली त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो बाबा. आणि हा जो उत्साह तू प्रत्येकामध्ये भरलेला आहे तो उत्साह तू खंडित होऊ देऊ नको बाबा. तर तो अखंडपणे तुझ्या उपकार स्तुतीसाठी, तुझ्या स्तुतीसाठी तो वापरत राहावा अशी नम्र प्रार्थना तुझ्याजवळ आम्ही सादर करतो. आणि केलेल्या प्रत्येक उपकाराबद्दल, भागवलेल्या आमच्या लहान आणि मोठ्या गरजेबद्दल, ज्या घराघरातून ते दुःखाचे प्रसंग ओढवले त्यातून सावरण्यास तू त्या कुटुंबियांना मदत केलेली आहेस. आणि यावेळेस आम्ही मागतो बापा त्यांना तू आपल्या आध्यात्मिक बाबतीत उंच भरारी दे. गरुड पक्षी जसा आकाशात उंच उंच जाऊन भरारी घेतो आणि तीच भरारी तू मंडळीतील प्रत्येक कुटुंबाला दे. आपला वेळ त्यांनी तुझ्या कार्यासाठी
खर्च करावा, मागे राहू नये, मागे फिरू नये. आणि जो निश्चय त्यांनी या 2021च्या सुरुवातीला केलेला आहे तो वर्षभर वरच्या आलेखाने उंच उंच न्यावा अशी प्रार्थना करत, गौरव आणि महिमा परत एकदा तुला देत, जो आमचा तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या कनवाळू, प्रेमळ, दयाळू, मायाळू आणि विलोभनीय नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. And we are again thankful to God the Father, for this continuous blessings up to the 4th Sunday of the new year 2021. 2021 या वर्षाचा आजचा चौथा रविवार आहे आणि सतत परमेश्वर देवाने, देवबापाने आपल्यावर आशीर्वाद पाठवल्याबद्दल पुन्हा एकदा आज मी परमेश्वर देवाचे आभार मानतो. Since last 10.5 months, without any gap, we have been thanking you for the continuous blessings, continuous bliss, blessed time through this online service. आणि बापा, आम्ही तुझे उपकार मानतो. 10.5 महिन्यापासून काही गॅप न पडता तुझा आशीर्वाद तू आमच्यावर पुरवलास, तुझा आशीर्वाद पाठवलास, आम्हाला मदत केलीस. या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. It is not because of our might, not because of our knowledge, not because of our education, neither because of any good quality in us we are doing this work. आणि आम्ही बापा ह्या सर्व गोष्टी आमच्या बळावर नाहीये, आमच्या शक्तीने नव्हे, तर फक्त तुझ्या सामर्थ्याने ह्या सर्व आम्ही करू शकतो. We are very weak people. We have no good quality in us. But when we accept you, all the good quality you shower upon us for thine glory. आमच्यामध्ये काहीच चांगलं नाहीये बापा, आम्ही अशक्त मानव आहोत, आमच्याकडे काहीच नाहीये आमचं, पण आमच्यामध्ये जे तू गुणधर्म टाकलेले आहेत, चांगल्या वस्तू, चांगले टॅलेंट्स, चांगले स्किल्स टाकलेले आहेत, त्याबद्दल आम्ही तुला गौरव देतो. And because of your help, because of your blessedness, we have been handling lot of subjects from the Old Testament as well as New Testament. तुझ्या आशीर्वादानेच तू बापाजी आम्हाला मदत केली, त्यामुळेच आम्ही नव्या करारात त्याच सोबत जुन्या करारातून वेगवेगळे विषय संदेशामध्ये हाताळत आहोत. Because this Old Testament seems to be very easy, but when we handle the subjects from Old Testament, they are really thought-provoking. जुना करार आम्हाला वाटतो हा सोपा आहे, पण जेव्हा आम्ही जुना करार हाताळतो, हँडल करतो, तेव्हा त्यामधले विचार ते वाचून आम्ही आश्चर्यचकित होतो, आमचे विचार एकदम बदलून जातात. And we are really impressed when we handle the Old Testament for the study of the characters you have blessed with. जुना करार आम्ही हाताळतो तेव्हा आपल्याला आम्हाला आशीर्वाद मिळतो की जे जे चारित्र्य आहे त्यामध्ये ज्यांना ज्यांना तू मदत केली, ज्यांना तू मदतीचा हात वाढवला. We also see that our thinking is always negative.
आणि आम्ही असं आपल्या जीवनामध्ये बघतो की आपली जी विचारधारणा आहे ती नेहमी नकारात्मक असते. And today's title of the subject is the possibility of positive thinking because because of the help of our God the Father. आणि आजच्या संदेशाचं शीर्षक असं आहे की आपल्याला जेव्हा परमेश्वराकडून देवाकडून मदत मिळते तेव्हा जर आपण सकारात्मक आपली धारणा ठेवली, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, पॉझिटिव्ह थिंकिंग, सकारात्मक विचार जर करायला सुरुवात केली तर काय काय शक्यता असते, काय काय शक्य होऊ शकतं. Impossible things become possible. अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात. And many characters in the Old Testament who had a lot of negativity in their nature, and when you handle them with thine power, they became the powerful persons in the history of the Bible. आणि जुन्या करारामध्ये बरेच असे चारित्र्य आहेत जे नकारात्मक होते आणि जेव्हा परमेश्वराने देवाने त्यांना हाताळलं, त्यांना मदतीचा हात दिला, त्यांचा स्वभाव बदलला, नकारात्मक विचारधारा सकारात्मक झाली. And again repeating the title, the possibility of positive thinking. परत एकदा आजच्या संदेशाचं शीर्षक मी आपल्याला सांगू इच्छितो, द पॉसिबिलिटी ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग. म्हणजे जर आपण विचारधारा आपली सकारात्मक केली तर काय काय शक्य आहे. And we are taking the base of Exodus 3rd chapter for our today's pondering or thinking or meditation. आणि आज आपण काय करूया, आपला सपोर्ट घेऊया निर्गम ह्याचा 3रा अध्याय, जुना करारात निर्गम अध्याय 3. And also some verses from the 4th chapter of Exodus. आणि निर्गम ह्याचा 3रा अध्याय आपला आधार म्हणून संदेशासाठी घेत आहोत. त्याच सोबत 4थ्या अध्यायाचे काही वचनही आपण आधार म्हणून संदेशासाठी संदर्भासाठी घेऊया. You may be living life rather pessimistically today. आणि आजच्या काळामध्ये आपण आपलं जीवन नकारात्मकरित्या निराशेमध्ये जगत असू. If so, you can transfer your negative thinking into positive thinking by looking at some ways God helped. आणि जर आपण नकारात्मक स्वतःला करत आहोत, नकारात्मक विचारामध्ये जगत आहोत, तर आपण काय करूया, परमेश्वर जे आपल्याला वेगवेगळे मार्ग दाखवतो त्या मार्गामध्ये जाऊया, नकारात्मक सकारात्मकतेमध्ये बदलूया. Moses, the God servant, had the same nature in his personality. आता निर्गमामध्ये आपल्याला मोशे माहित आहे, जुन्या करारात मधला जो मोशे आहे तो माहित आहे. मोशे कसा होता, तो तुमच्या आणि माझ्यासारखाच स्वभावाचा होता, नकारात्मकता त्याच्यामध्ये फार होती. God helped Moses to overcome his pessimism. आणि काय झालं, परमेश्वराने नकारात्मकता त्याची जी होती, निराशावादी जे त्याचा नेचर होता, स्वभाव होता, तो बदलण्यास परमेश्वराने त्याला मदत केली. He had negative thinking when God called him for his service. परमेश्वराने जेव्हा त्याला त्याच्या कामासाठी बोलावलं, पाचारण केलं, तेव्हा तो फार नकारात्मक आणि निराश असा व्यक्ती होता. God called him and Moses put many reasons to escape from the call of God. परमेश्वराने त्याला पाचारण केलं आणि मोशेने त्याला परमेश्वराला प्रतिसाद कसा दिला, तर त्याने बरेचसे कारण सांगितले, बऱ्याचशा अशा गोष्टी सांगितल्या म्हणजे तो त्या कामापासून पळ काढू शकू. He tried to escape from the service of God. देवाने त्याला ज्या कामासाठी पाचारण दिलं त्या कामापासून त्याला पळ काढायचा होता. When God wants somebody to use him
for his service or use her for his service, then he equips you for your weaknesses. आपण बघतो की जेव्हा परमेश्वर कोणाला पाचारण देतात, तो मुलगा असो का मुलगी असो, तेव्हा त्याला सर्व गोष्टींनी परिपूर्ण करतात, सर्व गोष्टींनी इक्विप करतात. त्यांचे जे वीकनेसेस आहेत त्या सर्व वीकनेसेसला ते काढून टाकतात. He builds confidence in them. परमेश्वर काय करतात की त्या प्रत्येकामध्ये ज्यांना ज्यांना त्याने पाचारण केलेलं आहे त्या प्रत्येकामध्ये कॉन्फिडन्स, आत्मविश्वास टाकतात. And here we see how Moses put 4 reasons to escape from the responsibility of service of God. ह्या संदेशामध्ये आपण बघू मोशे जो आहे त्याने एक नाही, दोन नाही, तर 4 कारण स्वतःला परमेश्वराच्या कामामध्ये न येण्यासाठी काय काय दिले. He tried his best to escape from this responsibility. परमेश्वराने त्याला जे पाचारण दिलं, जी जबाबदारी टाकली, त्यामधून पळ काढण्यासाठी मोशेने त्याचं एकदम बेस्ट ट्राय केलं. मला नाहीच करायचं आहे यासाठी त्याने आटोकाट प्रयत्न केला. First reason he put and God he said, I have no confidence what you say, God. पहिला कारण मोशेने काय सांगितलं की परमेश्वरा तू काय सांगतो मला त्याच्यावर कॉन्फिडन्स नाही, आत्मविश्वास नाही, मला स्वतःवर आत्मविश्वास नाहीये. And the first thing God built confidence in Moses. पहिली गोष्ट मग परमेश्वराने काय केली की त्याने मोशेमध्ये आत्मविश्वास बांधला. And here Exodus 3rd chapter and 11th verse we will see that. आणि आपण वाचूया संदर्भातलं वचन निर्गम 3 आणि 11. He said, I have no confidence. There is lack of confidence in me, O God. वाचू का वचन? मोशेने काय केलं, परमेश्वराला त्याने सांगितलं की परमेश्वरा माझ्यामध्ये आत्मविश्वास नाहीये. And we will read that verse, Exodus 3rd chapter and 11th verse. संदर्भातलं वचन आपण वाचूया निर्गम 3 आणि 11. And Moses said unto God, Who am I that I should go unto Pharaoh, and that I should bring forth his children, the children of Israel, out of Egypt? वाचते मी निर्गम 3 आणि 11. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, फारोकडे जाऊन इस्रायल लोकास मिस्रातून काढून आणणारा असा मी कोण? Who I am, God, because I have so many weaknesses in my nature. आणि इकडे आपण बघतो की मोशेला जरा पण आत्मविश्वास नाहीये. त्याने इकडे प्रश्नच केला परमेश्वराला की मी कोण आहे, त्याच्यामध्ये आत्मविश्वास नाहीये असं आपल्याला इकडे दिसायला पाहायला मिळतं. He kept silent. He kept silence when God called him and wanted to give the responsibility. परमेश्वराने जेव्हा त्याला हाक दिली, पाचारण दिलं, तेव्हा मोशे स्तब्ध राहिला. He was silent. He was reticence. आणि मोशेने त्याला परमेश्वराला सकारात्मक रिस्पॉन्स दिला नाही. He kept silent. He kept mum. He did not speak. तो शांत राहिला, तो स्तब्ध राहिला, तो काहीच बोलला नाही. Moses did not prepare himself for the call. म्हणजेच काय, मोशेने जो पाचारण त्याला परमेश्वराने दिलं होतं त्या पाचारणासाठी त्याने तयार नव्हता, त्याने तयारी केली नव्हती. Either by his virtue or endowment or character or by previous experience. असं का झालं, तो का तयार नव्हता? कारण एक तर त्याचा स्वतःचा गुण असावा, नाही तर मग त्याचे जे
मागचे अनुभव होते त्याच्या कारणाने कदाचित असावं की तो आत्मविश्वासी नव्हता, तो तयार नव्हता त्या पाचारणासाठी. God called him and gave him a tremendous task, tremendous responsibility. परमेश्वराने मोशेला बोलावलं, त्याला पाचारण केलं आणि मोठी अशी जबाबदारी, मोठा असा टास्क, मोठं काम मोशेच्या खांद्यावर टाकलं. Oftentimes, many a times in our life also, lack of service stems from a lack of confidence in ourselves. असंही आपल्या संगती होतं की जेव्हा आपण परत एकदा रिपीट करा. Oftentimes or many a times in our life, lack of service, lack of call of God stems from a lack of confidence in ourselves. आपल्यामध्ये जर आत्मविश्वास नसला तर परमेश्वराने जरी आपल्याला पाचारण केलं तर त्याला आपण प्रतिसाद द्यायला धजत नाही, आपल्याला प्रतिसाद द्यायची आपल्याला हिम्मत होत नाही. And unless we have that self-confidence, we will not be able to come to realistic responsibility given by God. जोपर्यंत आपल्या स्वतःमध्ये आत्मविश्वास नसतो, आत्मविश्वास स्वतःमध्ये येत नाही, तोपर्यंत परमेश्वराने जे आपल्याला पाचारण दिलेलं आहे त्या पाचारणामध्ये हात घालायला किंवा ते खऱ्या अर्थाने करायला आपण धजत नाही, आपली हिम्मतच होत नाही. And here we see God, first thing God did in the character of Moses is to build self-confidence in him. म्हणून काय केलं परमेश्वराने, सगळ्यात आधी मोशेमध्ये आत्मविश्वास बांधला, कारण तो आत्मविश्वासामध्ये कमी होता. He gave promise to Moses, and we will read the 12th verse of the same chapter, 3rd chapter of Exodus. परमेश्वराने काय केलं, मोशेला एक अभिवचन दिलं, ते आपण वाचूया. निर्गम 3रा अध्याय आणि 12व्या वचनामध्ये. What he says, and he said, certainly I will be with thee, I will be with you, Moses. आणि वाचूया आपण 12वं वचन. देव म्हणाला, निसंशय मी तुझ बरोबर असेन. And then the Lord followed his promise with a sign. आणि परमेश्वराने मोशेला अभिवचन दिलं आणि अभिवचनानंतर एक चिन्ह देखील दिलं. God builds confidence with the promise of his presence whenever he calls someone. जेव्हा परमेश्वर कोणाला पाचारण करतात तेव्हा त्याच्या उपस्थितीने परमेश्वर आपल्यामध्ये किंवा ह्या केसमध्ये इथे मोशेला सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास त्याने भरला. Anyone's confidence is enhanced by God with his presence, by his presence. परमेश्वर कोणामध्ये आत्मविश्वास कसा वाढवतात तर त्यांच्या उपस्थितीने वाढवतात. त्यांची तिथे परमेश्वराची जिथे उपस्थिती तिथे आत्मविश्वास वाढलेला आपण बघतो. He builds that trust in the servant he calls for his service with trustworthiness of God's word. आणि जेव्हा परमेश्वर कोणाला पाचारण करतात तेव्हा त्याला त्याची उपस्थितीही देतात आणि परमेश्वराचं जे वचन आहे, ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो, विश्वसनीय वचन आहे, त्यावर भरोसा ठेवून आपण त्यामध्ये आपण स्वतःमध्ये आत्मविश्वास वाढू शकतो आणि त्यामुळे आत्मविश्वास आपल्यामध्ये वाढतो देखील. And first point we have learned that God builds confidence when he calls someone for his service or calls to shoulder some responsibility. परमेश्वर, पहिला मुद्दा आपण असा पाहिला, परमेश्वर ज्यांना पाचारण करतात त्या व्यक्तीला ते आत्मविश्वास त्या व्यक्तीचा ते बांधत असतात. Going to the second point, दुसऱ्या मुद्द्याकडे आपण जाऊया.
God reveals His name. परमेश्वर त्याचं नाव प्रगट करतो. The lack of knowledge of God's name was another obstacle in the call of Moses by God. परमेश्वराने मोशेला जे पाचारण केलं होतं त्यामध्ये परमेश्वराचं नाव मला माहित नाही हे मोशेसाठी एक अडथळण असं ठरलं. And then he said, God, I don't know who you are, and if you have given the responsibility to go to Pharaoh, and then how I can tell him that how I can tell him the name of my God. मोशे परमेश्वराला इकडे म्हणतो की जेव्हा तू मला पाचारण केलेलं आहे मग मी जेव्हा फारो समोर जाईल तेव्हा मी तुझं नाव काय म्हणून तिकडे सांगू. You are sending me to Egypt. तू मला मिसर देशात तर पाठवत आहेस देव. And the verse 13 will bring that question Moses put to God. आणि 13व्या वचनामध्ये निर्गम 3:13 मध्ये तो प्रश्न आहे जो मोशेने परमेश्वरासमोर मांडला. And Moses said unto God, Behold, when I come unto the children of Israel, and shall say unto them, The God of your fathers hath sent me unto you, and they shall say to me, What is his name? What shall I say unto them? वाचूया आपण 13वं वचन निर्गम 3:13. तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पहा मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हाकडे पाठविले आहे. असे मी इस्रायल लोकांकडे जाऊन त्यास सांगितले असता त्याचे नाम काय असे मला ते विचारतील तेव्हा मी काय सांगू. What should I say, O God? I don't know your name, but you will have to reveal your name so that I can tell that name to your children in Egypt. मोशे काय म्हणतो परमेश्वराला, जेव्हा इस्रायली लोक मिसर देशामध्ये जे आहेत ते त्यांच्या समोर मी गेलो तर ते मला म्हणतील तुला ज्या देवाने बोललं, ज्या परमेश्वर तुला बोलला त्याचं नाव काय आहे. मग मी काय सांगू तुझं नाव. The revelation of God's name. म्हणजे ह्या मुद्द्यामध्ये आपण काय बघत आहोत की परमेश्वर त्याचं नाव प्रगट करतो. And God helped Moses, the negative attitude of Moses, by answering in verse 14 of 3rd chapter. नकारात्मक प्रश्न, नकारात्मक विचारधारा मोशेची परमेश्वराने बदलली. सकारात्मकतेमध्ये एक ठाम उत्तर देऊन आपण ते 14व्या वचनामध्ये बघूया. And God said unto Moses, I am that I am. And he said, Thus shalt thou say unto the children of Israel, I am hath sent me unto you. वाचते मी निर्गम 3 आणि 14. देव मोशाला म्हणाला, मी जो असावा. परत एकदा मी वाचते, क्षमा करा. देव मोशाला म्हणाला, मी जो असावयाचा तोच असणार. तू इस्रायल लोकास सांग, मी असणार याने मला तुम्हाकडे पाठविले आहे. The Hebrew word has such a rich background. आणि इब्री भाषा जी आहे त्या भाषेला एक रिच बॅकग्राऊंड आहे. Here what I am, that I am, in Hebrew, for that Hebrew word is Yahweh. आणि मी असणार किंवा मी असावयाचा तोच असणार याला इब्री भाषेमध्ये कोणता शब्द आहे म्हणजे परमेश्वराचं नाव त्यामधून आपल्याला प्रगट होतं काय आहे तर आहे यावे. And here in the Old Testament the meaning of Yahweh is one who is adequate for every situation. आणि परमेश्वराचं नाव आपल्याला इथे प्रगट होतं त्याचं नाव काय आहे इब्री भाषेमध्ये त्याला यावे असं म्हणतात.
तर आपल्या परमेश्वराचं, बायबलच्या देवाचं नाव आहे यावे. त्याचा ह्या नावाचा अर्थ काय आहे? असा देव, असा परमेश्वर जो प्रत्येक सिच्युएशनला, प्रत्येक परिस्थितीला पुरेसा आहे, परिपूर्ण आहे. He has control over each and every situation. There is nothing beyond his control. प्रत्येक परिस्थितीवर ज्याचं नियंत्रण आहे असा तो आहे. अशी कोणतीच परिस्थिती नाही ज्याच्यावर देवाचं, परमेश्वराचं नियंत्रण नाही, कंट्रोल नाही. However difficult situation is, God has control over every situation. कशीही परिस्थिती असो, कितीही अवघड परिस्थिती असो, त्या परिस्थितीमध्ये परमेश्वराचं नियंत्रण असतंच. The more one learns of God, the greater will be the positive attitude. जितकं आपण परमेश्वराबद्दल जाणून घेऊ तेवढं आपली विचारधारा ही सकारात्मक होऊ लागते. And here Moses also learned that my God is a powerful God and he has control over each and every situation, how much difficult it is. या संदेशामध्ये आणि ह्या मुद्द्यामध्ये आपण असंच शिकलेलं आहे, असंच पाहिलेलं आहे की मोशेला समजलं की हा जो देव आहे ज्याच्याशी मी संभाषण करत आहे हा शक्तिशाली देव आहे आणि ह्या देवाचं नियंत्रण प्रत्येक सिच्युएशन, प्रत्येक परिस्थितीवर आहे. He has given me the most difficult responsibility, but he is equipping me with his power. सर्वात अवघड असं काम परमेश्वराने मला दिलेलं आहे असं मोशेला समजलं. पण एवढं काम देऊनही सर्व गोष्टींनी, ज्या गोष्टी मला ते काम करायला लागतात त्याने तो मला बांधत आहे, परिपूर्ण करत आहे. He has revealed his name. दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण पाहिलं देवाने त्याचं नाव मोशे समोर प्रगट केलं. And coming to the third point, तिसरा मुद्दा आपण बघूया. God demonstrates his power. परमेश्वर जो आहे तो त्याची शक्ती प्रदर्शित करतो. God demonstrates his strength. देव आपली शक्ती, त्याची शक्ती जी आहे ती प्रदर्शित करतो. And here he is demonstrating his power to Moses. आणि ह्या केसमध्ये, ह्या संदेशामध्ये आपण मोशेबद्दल बघत आहोत